तर पब्लिक रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पण विचार पडलाच असेल की नेमकं हा रेल्वे स्टेशनवर करतोय तरी काय. आता हे बाकीचे तर सर्व सोडा, पण आज होती वाशिमला आपल्या ब्लॉगर लोकांची मीटिंग. त्याच मीटिंग मध्ये आज आपल्याला भेटले आपल्या वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठे ब्लॉग. पण हे सगळं जर असं मंदातून पाहिले की मज्जाच नाही, त्याच्यामुळे हा ब्लॉग ना पहिल्यापासून बघा आणि शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. तर भावनो, परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर भावनो, खूप दिवसापासून आमची प्लॅनिंग चालू होती की एक दिवस नाही का आपण वाशिम जिल्ह्यातील सर्व ब्लॉगर एकाच जागेवर भेटू, आणि आज फायनली आम्ही ठरवलेलं प्लॅन आज सक्सेस झाला. अजून खूप जास्त होतं, त्याच्यामुळे शेला वगैरे बांधून नाही का मी निघालो वाशिमच्या दिशेने, आणि मग अर्धा तासात येऊन पोहोचलो मी वाशिमला. वाशिमला आल्यानंतर सर्वात अगोदर तर पुसद नाक्यावर थांबलो, कारण पुसद नाक्यावरून जायचं होतं आपल्याला रेल्वे स्टेशनवर. नेमकं रेल्वे स्टेशनवर कशासाठी जायचं ते तर तुम्हाला पुढे कळूनच जाईल. स्टेशनच्या आतमध्ये तर पोहोचलो होतो, पण आतापर्यंत ट्रेन आलीच नव्हती, आणि मग फायनली 5 मिनिटं वेट केल्यानंतर ट्रेन पण आली आणि आपले तात्या पण आले. आणि हेच ते खास पाहुणे ज्यांना आपण घ्यायला रेल्वे स्टेशनवर आलो होतो. मग त्यांना घेऊन येऊन पोहोचलो डायरेक्ट आम्ही ब्लॉगर विन्याजवळ. आणि आज फर्स्ट टाइम आम्ही तिघ जण नाही का एकदम सोबतच भेटलो. विन्याने नवीन आलेला आयफोन 17 प्रो बघत होतो, तेवढ्यात विन्याने सांगितले आयफोन काय बघतो, हे बघ ना आम्ही टकली केली. आणि तात्यांचा पण विषय तसाच सेम होता. जवळपास 1 तास गप्पा मारल्यानंतर आम्ही आलो वाशिमच्या पार्क मध्ये. आपल्या वाशिम मध्ये गार्डनची काय चालू आहे जाऊ दे, आमचा भाऊ नाही का काय चालू याच्या पुढचं सर्वच विसरलं, त्याच्यामुळे मी तुम्हाला काही दाखवतच नाही. आणि या पार्क मध्ये आपल्या तात्यांची रिपोर्टिंग पाहिल्यानंतर तर मी खतरनाक हँगच झालो. निवांतपैकी आम्ही 3 आतंकवादी इकडे तिकडे फिरत होतो, पण तेवढ्यात आम्हाला आर्मी टँक दिसला. बरं झालं ते टँक नाही का पंक्चर झालेला होता, नाही तर आमचा कार्यक्रम तर फिक्सच होता आज.